आणि यानंतर बातमी आहे संदीप देशपांडेंच्या विधानासंदर्भात। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ चीटर। संदीप देशपांडेंनी म्हटलंय राज ठाकरेंच्या नावाने खोटे पत्र व्हायरल झाल्याचं देखील देशपांडेंनी सांगितलंय। शिंदेंचे उमेदवार मिलिंद देवरांकडून यावेळेस हे व्हायरल केल्याचा आरोप देखील केला जातोय आणि मिलिंद देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील आता संदीप देशपांडेंकडून केली जाते। गटाने एक उमेदवार उभा केलेला मिलिंद देवरा नावाचा, जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला मतं मिळत नाहीयेत कुठल्याच प्रकारे, त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांच्या खोट्या सहीचं पत्र एक सोशल मीडियावर टाकण्यात आलं की मनसेनी शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मनसेच्या सर्व लोकांनी मिलिंद देवरा यांना मतदान करावं, अशा पद्धतीचं खोटं पत्र काल टाकण्यात आलं। जर तुमच्या उमेदवाराची लायकी नव्हती तर तुम्ही उमेदवार का उभा केला? आणि जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या लोकांना मतं मिळणार नाही, मनसेच्या मतावर तुम्ही डल्ला मारायचा प्रयत्न, लढाई लढायची तर समोरासमोर लढा ना, ही चिटिंग करून कसली लढाई लढताय? म्हणून मी म्हटलं की हे सगळेजण लाडकी बहीण करतायत, या लाडक्या बहिणींचे हे भाऊ सगळे चीटर आहेत।